घटना जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। वाळूज महानगरात अजित पवार यांना श्रद्धांजली। वाळूज महानगर येथील महावीर चौकात हॅटल ड्रीम लाईनच्या सभागृहामध्ये रविवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून 2 मिनिट मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवारी 28 जानेवारी रोजी सकाळी विमान दुर्घटनेत निधन झाले। या घटनेचे वृत्त पसरताच वाळूज महानगर परिसरात शोककळा पसरली होती। रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास हॅटल ड्रीम लाईनच्या सभागृहामध्ये परिसरातील सर्व राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी मनोगत व्यक्त करताना काहींनी अजितदादांचा सहवास, त्यांचा कणखर स्वभाव, परखड व्यक्तिमत्व, प्रशासनावर वचक असलेला नेता असा उल्लेख करून आपल्या भावना व्यक्त केल्या। तसेच ज्या सभागृहामध्ये श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला त्या हॅटल ड्रीम लाईनचे उद्घाटन 2010 साली तात्कालीन सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार यांच्या हस्ते झाले होते। याची आठवण सांगताना उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी अजितदादांनी दिलेली 10ची वेळ काटेकोरपणे पाळल्याने, वेळेला महत्त्व देणारा नेता असल्याची छाप माझ्यावर पडल्याने आजपर्यंत त्यांचा आदर्श घेऊन सामाजिक कार्य करीत आहे, असे कृषी व ग्रामीण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव बनकर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले। यावेळी शेषराव गायके, देविदास जाधव, गणेशराव पेरे, गोरखनाथ जाधव, केसरीनाथ धोंगरे, शेख बशीर आरिफ अन्सारी, कैलास चव्हाण, विजय डहारे, काकासाहेब झुंबड, राजकुमार गोगे, दशरथ मानवतकर, यादवराव सूर्यवंशी, अजिंक्य मानकर आदीसह मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित होते। ज्यांना आदरणीय म्हणायचं तर उपवास घेण्याची वेळ अशी आली। दिनांक 24 जो काळा दिवस तुमच्या आमच्या सर्वांचा विषय झाला, जो महत्व सर्वांना तुमच्या देवाला अशा सर्वांच्या व्यक्तीप्रमाणे इच्छे लालते आणि त्यांच्या प्रति संवेदना उष्ण व्यक्त करण्यासाठी तुम्ही सभेत आदरणीय दादा, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल।